मला वाटतं करोडो मराठ्यांना नोकऱ्या द्यायच्या ना, आता बाकीच्या आजूबाजूच्या देशांकडनं पण आहे ना त्या नोकऱ्या उसण्या घ्याव्यात की द्या बाबांनो आम्हाला, तुमच्याकडे असतील तर. आता त्या भारतात तर नाही आहेत शिल्लक तेवढ्या, पण आजूबाजूच्या देशांकडनं आता हा याला निवडून द्या, हा आजूबाजूच्या देशांकडनं आहे ना उसण्या घेईन, नाही तर विकत घेऊन देईन त्या पोरांना नोकऱ्या. नाही तर आजूबाजूच्या देशांमध्ये लावेल, नाहीच इथं लागल्या तर तो शेजारच्या देशामध्येही जाईन उपोषण करायला. त्याचा नादच करायचं. टाकीन, मारूनच टाकीन, गाडूनच टाकीन, चुपडा साफ करीन, लेकरं बाळ, करोडो नोकऱ्या. आता करोडो लोकांच्या पोरांना नोकऱ्याच कुठून, काय पाकिस्तानातून आणायच्या काय काय माहिती. रम्या पाटील तू संभाजीनगरचा दररोज उठून एखाद्या नेत्याला शिव्या देतो. पंकजाताई मुंडेंचं त्यांनी तर पार नवरा बिवरा काय काय काढला म्हणतात. मी ज्या वेळेला काल बोलले ना, बऱ्याच कमेंट मला लोकांच्या आल्या की त्यांनी पंकजाताईंना सुद्धा बोललेला आहे तो काय काय. म्हणजे असे नालायक नीच लोक आज महिलांवर दररोज काय काय घडतंय आपण बघतोय. आणि अशा लोकांना खरंच आत टाकलं पाहिजे, परंतु नाही करत हे सरकार. यानी इतक्या शिव्या दिल्या त्या रम्यानी, काय केलं त्याला डांबून ठेवलाय? नाही, भेटला ना जामीन. जर त्यांनी ठरवलंच असतं तर कितीही त्याचं काही काढलं असतं, तिथं हजर केलं असतं कोर्टात मध्ये, ज्याच्या समोर त्याचे बरेच पुरावे दिले असते की हा असाच करतो. पण नाही, त्यांनी तसं केलं. भेटला त्याला जामीन, आला तो बाहेर. त्या केतकीवर कोणत्या केस होत्या मला सांगा ना? तिला 3 महिने सडवली आतमध्ये. नवनीत राणा, रवी राणा दोघंही संविधानिक पदावर आहेत. फक्त आम्ही हनुमान चालिसा तुमच्या दारासमोर येऊन बोलू, आम्ही मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करू, आम्ही एवढंच बोलले होते ते लोक. दोघंही नवरा बायकोला तुम्ही संविधानिक पदावर असलेल्या लोकांना तुम्ही 14 दिवस आतमध्ये ठेवलं, त्यांना जेलमध्ये. किती किती यांनी दादागिरी केली मला सांगा ना. मी काय बोलले होते कोरोना काळात मध्ये? मी काय बोलले होते की सगळ्या आमदार खासदारांना मी शिव्या दिल्या होत्या. मी काय एका पक्षाच्या दिल्या होत्या का? की सगळी आमदार खासदार बिळात लपून बसलेत, गरिबांवर लक्ष द्या, गरीब मरतोय त्याच्याकडे कुणीच बघत नाहीये. ज्या वेळेला तुम्ही निवडणूक येते त्यावेळेला तुम्ही निवडणुकीमध्ये प्रत्येकाच्या दारोदारी जाता, त्याच्या 4-4 वेळा पाया पडता निवडून येण्यासाठी, त्यांच्या दाराला माती ठेवत नाही. मग आता सुद्धा त्यांच्या दारी जा, त्यांना विचारा तुम्हाला काय हवं नको ते, त्यांच्या घरी मीठ पीठ आहे का बघा. याच्यात मध्ये माझं काय चुकलं होतं? दिले मी माझ्या भाषेत मध्ये बोल. आमदार खासदार भिकारचोड कुठं बसलेत आता बिळाने लपून, बघा जरा कुठे येत ते. गोरगरिबांना गावाचे गाव वसाट पडली, हे माझं वाक्य होतं. ह्या गोष्टीवर माझ्यावर यांनी काय केलं माहिती का? श्वेता महालेला आमच्या तालुक्याच्या, कारण मी तिचं नाव घेतलं होतं, तर यांनी त्या श्वेता महालेला उभी केली की तुमचं नाव घेतलेलं आहे ना, माझ्यावर तसे गुन्हे दाखल होऊ शकत नव्हते. त्या श्वेता महालेला उभी केली या लोकांनी, याच भिकारचोट सरकारने, या महाविकास आघाडी सरकारने. आणि तिला तिथे गुन्हे दाखल करायला लावले माझ्यावर, किती ठिकाणी. शिवाय शरद पवार गटाच्या पण माणसाने माझ्यावर शिक्रापूरमध्ये गुन्हा दाखल केला. इतके तर नीच लोक आहे. म्हणजे बोलण्याची मुभा नव्हती आपल्याला त्यावेळेला, बोलण्याची मुभा नव्हती. अशी तर येड्या डोक्याची असतात. एका मुसलमानाने त्याला फोन केला बजरंग बाप्पाला की तुम्ही विशाळगडावर काहीच बोलले नाही. तो म्हणतो तो माझा भागच नाहीये, विशाळगड काय माझ्या जिल्ह्यात येत नाही. आता काय कुठं पण काही झालं तुम्हीच बोलू का? हे असले आडांचोट माणसं असतात, बावळट माणसं असतात आणि अशी लोक असतात निवडून दिलेली. सो मला एकच म्हणायचंय, आपल्याला थोडंसं कुठंतरी संवेदनशील सरकार हवंय. भ्रष्टाचार सगळीच करतात, कोणीही धुतल्या तांदळाची नाही, परंतु किमान थोडंफार आपल्याला आहे ना मोकळा श्वास घेऊ दिला पाहिजे, आपल्याला बोलू दिलं पाहिजे. थोडंसं आपल्या बोलण्यावर त्या लोकांनी कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा जे 2.5 वर्षात केलं, मी तर ते दररोज पाडा तो तुमच्या पुढे म्हणणार आहे. 2.5 वर्षाचा पाडा मी कधीच बंद करणार नाही, कारण विसरले नाही पाहिजेत तुम्ही लोक. 2.5 वर्ष यांचं सरकार होतं, आपल्याला डांबून ठेवलं होतं, आपल्याला बोलण्याची मुभा नव्हती, आपल्याला बोलण्याचा अधिकार नव्हता. आज यांचं सरकार आहे. मला सांगा, सगळे बोलतायत, कुणाला आतमध्ये टाकलं हो यांच्या सरकारने? कुणाला? तो रमेश त्या बाईने माझ्यावर 5-5 केस केले तिकडं चिखली तालुक्यामध्ये. इतके नीचे लोक की म्हणजे जर यांच्या मनासारखं नाही ना झालं, हे विरोधी पक्षातल्या पण माणसांना हाताशी घेऊन ना, फक्त एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जर आतमध्ये टाकायचं असेल की हा आपल्यासाठी अपायकारक आहे पुढे जाऊ, कदाचित शरद बाबांनी त्याच वेळेला त्याला कळलं असेल की ही पुढे चालून आहे ना
लय धोकादायक आहे आपल्याला, म्हणून टाका. त्याला वाटलं असं सडू द्यायला आतमध्ये, सडेली. परंतु कायद्यावर माझा विश्वास आहे. आणि ज्याच्या पुढं मी बोलली होती, मी काय केलंय ते. 18 मिनिटं नॉन स्टॉप बोलत होते बरं का. मला 5 मिनिटं दिली होती फक्त बोलायला. मी 18 मिनिटं बोलत होते. मी 18 मिनिट नॉन स्टॉप बोलत होते की माझ्यावर मी काय केलंय, मी कुठला गुन्हा केलाय असा की माझ्यावर एकाच गुन्ह्यात मध्ये 5-5 ठिकाणी माझ्यावर केस होत आहेत. एकाच वक्तव्यावर 5-5 ठिकाणी, 5-5 जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि जजनी सुद्धा सांगितलं होतं की बाद झाला आता, हे थांबवा इथंच स्वतः. तुम्हाला फक्त तुमचे मुद्दे मांडता आले पाहिजेत. प्रत्येक लढाई तुम्ही जिंकू शकता, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याचं जिवंत उदाहरण मी आहे. मला कुठल्याही राजकीय पक्षाचा सपोर्ट नाही, कधी मी तो घेणारही नाही. परंतु चुकीला माफी नाही माझ्याजवळ. अन्याय तेथे प्रतिकार हे माझं ब्रीदवाक्य आहे आणि मी ते आयुष्यभरासाठी जपेल. परंतु एकच सांगायचंय की हा जे आता प्रत्येक ठिकाणी जाऊन भावनिक करतोय ना लोकांना, माझा काका येईन, माझा चुलता येईन, माझा मामा येईन आणि आमचा नेता येईन, त्याला निवडून देऊ नका, याचं म्हणणं आहे. मी जो उभा करेल ना, म्हणजे तो निवडून द्यायचा, शरद पवार गटात मध्ये याला पाठवायचा, याचं ठरलं आता. हा निवडून देणार आणि शरद पहिला तू उभे कर, मुळात मध्ये तू उभेच कर आणि निवडूनही आण. तुला शरद पवार ती परमिशन जर देत असेल ना, तर तू निवडून पण आण. मग बघू काय करायचं ते पुढे. त्याचा तो काय झँकी पँकी कालचा दौरा, की तो छत्रपतींचा पुतळा पडला म्हणून तिथं भेट द्यायला गेला आणि जाताना हार तुरे घेऊन फटाके वाजवत गेलाय. सो याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला बरं वाटलं का हे? असा नेता हवाय, असंवेदनशील? ते उभटा गटाचे लोक तिथं गेलेत आणि त्या गडाची तोडफोड केली यांनी, पडझड केली आहे. ह्यांच्या भांडणामध्ये अगदी हे सरकारी मालमत्तेचं, म्हणजे शासकीय मालमत्तेचं किंवा जनतेची मालमत्ता आहे ती म्हणायला हरकत नाहीये, त्याचं नुकसान करतायत. हे दिसतंय तिथं, ढळढळीत दिसतंय की त्या किल्ल्याचे दगड, ज्या तटबंदी आहेत ते पडतायत म्हणून. मग यांच्या राजकीय फायद्यासाठी हे काही करतील का? हे खरं आहे ना, हे खरंच थांबलं पाहिजे. हे थांबलंच पाहिजे. ह्याच्यामध्ये ना सर्वसामान्य समाजाची फार हेळसांड होतीये. समाजाचे जे काय यांनी मुद्दामून हे भांडणं लावलेले आहेत, लक्षात घ्या की याच्यामध्ये सरकारला गुंतवून ठेवायचं. सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या अशाच दिरंगाई लागली पाहिजे त्याला, त्या समस्या सुटल्या नाही पाहिजेत, विकासाची कामं काही झाली नाही पाहिजेत. यांनी सरकारला असंच धारेवर धरायचं जेणेकरून सरकारला काम नाही करता आलं पाहिजे. म्हणजे यांना परत म्हणायला यांनी काय केलं, म्हणजे इतका नीचपणा, नालायकपणा लावलाय ना, बाप रे बाप. काहीच कारण नसताना फक्त ओरडत फिरतायत. आम्हीच येणार, जरांगेला आम्ही उभं करायला सांगणार माणसांना, ते माणसं निवडून येणार, मग आमचंच सरकार उभं करणार. इतकं यांना कॉन्फिडन्स आहे की आता त्या जरांगेलाही डोळे लागले मुख्यमंत्री पदाचे. इकडं तर लागले, इकडे त्या उद्धव ठाकरेला वाटतं मी होईल, कदाचित उद्धव ठाकरेच्या पोराला पण वाटत असेल मी होईल. हे यांच्यात पण लागणार आहे आता उद्या की नाही. आता जे कोण आहेत ना थोडेफार त्याच्या मागं, त्यांनी पण मागं सरा, खऱ्या लोकांनी. बाकी त्याच्या मागं जे आहेत ते तर राष्ट्रवादी काँग्रेसचेच लोक आहेत, महाविकास आघाडीचीच लोक आहेत आणि सर्वांना माहिती आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल काय शंकाच नाहीये की तीच लोक त्याच्या मागे पळत आहेत. परंतु जी कोण असतील थोडीफार, त्यांनी सावध व्हा आत्ताच. आणि त्यांना आता ही वेळ आलेली आहे म्हणायची. लाईक करा, फॉलो करा पेजला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा यांच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, ही म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. कारण त्यांच्या व्हिडिओला, त्यांच्या लाईक नसतात, कमेंट नसतात आणि लोक बघतही नाही जास्त. कारण कंटाळले लोक, ते पाडूनच टाकीन, मारूनच टाकीन, गाडूनच टाकीन, चोपडा साफ करीन, लेकरं बाळ, करोडो नोकऱ्या. आता करोडो लोकांच्या पोरांना नोकऱ्याच कुठून, काय पाकिस्तानातून आल्याच्या काय काय माहिती. मला वाटतं करोडो मराठ्यांना नोकऱ्या द्यायच्या ना. आता बाकीच्या आजूबाजूच्या देशांकडनं पण आहे ना त्या नोकऱ्या उसण्या घ्याव्यात की द्या बाबांनो आम्हाला, तुमच्याकडे असतील तर. आता त्या भारतात तर नाही येत शिल्लक तेवढ्या, पण आजूबाजूच्या देशांकडनं आता याला निवडून द्या, बाजूच्या देशांकडनं आहे ना उसण्या घेईन, नाही तर विकत घेऊन देईन त्या पोरांना नोकऱ्या. आता आजूबाजूच्या देशांमध्ये लावेल, नाहीच इथं लागल्या तर तो शेजारच्या देशामध्येही जाईन उपोषण करायला. त्याचा नादच करायचं नाही. त्यांनी सगळे घेतलेले. आता काय सांगायचं, त्याचे तुम्ही मुद्देच बघा. मला याच्यासाठी लढायचं, मला त्याच्यासाठी लढायचं. तो पण आला होता माझ्याकडे, हा पण आला. उपोषण बाबा की जय. चला, या शक्करपाळ्याने काय ना तर हरकत नाही.
हा गेला राजकोटला पुतळा बघायला आणि हार तुरे स्वीकारत गेला. त्याच्यामुळे आपल्याला असा नेता हवाय का हे लक्षात ठेवा. अगो बाई कोण आलंय हे? मनोज जरांगेचा लयच कट्टर आलाय बघा. काय बोलतोय बघा. स्क्रीनशॉट घेऊन ठेवते म्हणजे लोकांना दाखवायला की मनोज जरांगेचे कट्टर कसे आहेत बघा.